बातमी थेट छत्रपती संभाजीनगरमधून पैठण तालुक्यातल्या म्हारोळाच्या गावकऱ्यांनी अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी दवाखान्यामध्ये गर्दी केली आहे। गावातील गाय वासराला एका कुत्र्याने चावा घेतला, त्यात वासरू मरून गेलाय आणि त्यानंतर अख्खं गाव घाबरलंय। कुत्रा चावलेल्या गायीचं दूध दही खाल्ल्यानं ग्रामस्थांमध्ये घबराट आहे। त्यामुळे आता भीतीपोटीच लोक दवाखान्यात गर्दी करतात। मात्र दवाखान्यात अँटी रेबीजचं जास्त इंजेक्शन उपलब्ध नसल्यानं मोठी अडचणही निर्माण झाली आहे। अजून काही खासगी दवाखान्यात इंजेक्शन मिळेल का याचा शोधही घेतला जातोय। आतापर्यंत 200 पेक्षा अधिक लोकांनी लस घेतली आहे। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, नेमकं प्रकरण काय? संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातली म्हारोळा गावातली ही घटना आहे। अख्खा गाव हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अँटी रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे। कारण गावातली म्हारोळा गावामध्ये एका गायी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी त्यांनी वासराला कुत्रा चावला होता, त्यानंतर वासराचा मृत्यू झाला। ज्या लोकांनी त्या गायीचं दूध पिलं होतं, त्यानंतर दूध दही आणि दुग्धजन्य पदार्थ जे घेतले होते ते सगळेजण घाबरलेले होते आणि ते घाबरलेल्या अवस्थेत सगळे हॉस्पिटलमध्ये जाऊन अँटी रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। शिवाय जे लोक दूध दही किंवा तूप घेतलं होतं खाल्लं होतं त्यांच्या संपर्कात असले त्यांच्या आजूबाजूचे जवळचे लोक आणि कुटुंबीय हे सगळे घाबरलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की जर आपण इंजेक्शन नाही घेतलं तर आपला रेबीज होऊ शकतो। कारण तो जो कुत्रा आहे तो पिसाळलेला आहे। तो कुत्रा सध्या गावात फिरतो आहे, त्या कुत्र्याला कोणी पकडण्याची हिंमत करत नाही आणि अशा स्थितीमध्ये गावकरी घाबरलेत आणि त्यानुसार ते लाईन लावताना दिसतात। अँटी रेबीज त्यांना इंजेक्शन घ्यायचंय। धन्यवाद माधव, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली।